जनतेच्या समस्येच्या बातम्या। अण्णा जाधवांवर झालेला भ्याड हल्ला हा निंदनीय आहे। अशाच पद्धतीनं जर कोणाला दहशत निर्माण करून आमच्या लोकांना घाबरून घरात बसवण्याचा प्रयत्न करत असतील तो त्यांनी गैरसमज त्यांचा आहे, ते कोण थांबणार नाही। उलट जास्त ताकदीनं उतरतील आणि या प्रकरणामध्ये पोलीस त्यांच्या पद्धतीने चौकशी करतील। पण आम्ही प्रत्येक मतदाराला प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देऊन आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। पोलीस तपास करतील की नाही करतील आम्हाला माहिती नाही। जर पोलीस तपास करत असतील तर आमच्या गाडीत या पद्धतीने चौकशी चेक करतात। मग त्याच पद्धतीनं हल्लेखोर जे आले त्यांच्या गाडीत काय होतं साहित्य त्यांना दिसत नाही काय की फक्त नोटच बघतायत। तर त्यांनी गाड्या पूर्ण चेक जशा आमच्या करतायत तशा त्या केल्या असतील आणि जर सोडलं असेल तर त्यांनाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत हा विषय मॅसेज गेलेला आहे। त्यांना सांगून यांच्यावर सुद्धा कारवाई करायला लावणार आहोत। तुर्तास हा विषय हा आमचा समाज लेवलला झालेला आहे, हा पक्षाचा नाही। मी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष म्हणून बोलत नाही आहे, मी या समाजाचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून बोलतो आहे। बहुजन सहकारी संघाचा मी अध्यक्ष बोलतो आहे। अण्णा माझ्या तालुक्यातला दोडे गावातला माझ्या संघटनेचा आहे आणि तो कुठलाही असेल, कुठल्याही जाती धर्माचा असेल, तो माझा माणूस आहे। त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहून त्याला ताकद देऊन वाटेल ते झालं असे। आता मी बाहेर होतो। तुम्हाला संशय कोणावर आहे का? हां, आता इलेक्शनमध्ये झाल्यानंतर संशय कोणावर घ्यायचा? विरोधकाने काय हां, विरोधकाने आता अण्णा काय उमेदवार नाही आहे, पण अण्णा उमेदवार नाही आहे पण तरीसुद्धा त्यांच्यावर हल्ला झाला की नाही? म्हणजे परवा घडलेल्या कळंबटच्या प्रकरणाबद्दल कदाचित अण्णा बोलले, त्याने तो विषय उचलून धरला म्हणून जर घडला असेल ना तर तोही सांगतोय तो सुद्धा विषय निंदनीय आहे। तो प्रकार माझ्या बापाच्या बापाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कमी लेखण्यासाठी विषय झाला होता, पण त्याला दिशाहीन केलं म्हणून आम्ही थांबलो। मी प्रत्येक तालुक्यामध्ये विषय घेतला होता। सामाजिक संघटना जसं आपण खैरांजी झाली कुठे? इथे मोर्चा काढला। भीमा कोरेगाव झालं कुठे? इथे मोर्चा काढला। रमाबाई कॉलनी झाली इथे मोर्चा काढला। समाज लेवलला मोर्चा काढले आपण प्रत्येक मोर्चा। त्या पद्धतीने हा विषय आम्ही त्याच पद्धतीने घेणार होतो। थोडं वळण त्याला वेगळा लागला असेल पण समाजानं आम्ही विषय सोडलेला नाही। काल सुद्धा आम्ही विषय घेतला, 15 तारखेला आम्ही तो विषय घेतलेला। अशाच पद्धतीनं जर आमच्यावर हल्ले होणार आम्ही गप्प बसणार नाही। मी साहेबांना मागाशी सांगितलं, आमचा निलेश होता त्याच्यासमोर सांगितलं की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत। आम्ही शस्त्र खाली ठेवलेत, शस्त्राला गंज आला असेल पण शस्त्र चालवायचं कसं हे आम्हाला चांगलं माहीत आहे। हे आमच्या बापाच्या बापानं आम्हाला शिकवलेलं आहे। कशाने वाढ झाली आम्ही ते तपास करतोय, ते झाल्यानंतर हा व्यवस्थित आहे, स्टेबल आहे, काही नाही, स्टेबल आहे। आरोपीने ताब्यात आरोपीचं काय एकंदरीत चालू आहे आता सगळे तपास यंत्रणा सगळे लावले। किती जण होते असं ते बोललेत काय समोरचा व्यक्ती? तिघं सांगताय, त्यांनी काय सांगितलं किती जण होते काय? तिघं असं सांगताय।